गजर माहितीये कृष्णा पवारांच्या मुलाला पाठवलंय बसव म्हणून का सांगितली मला हे बाबा काका मला जमत नाही अजून म्हटलं दुर्दैवाला कृष्णाच्या पोटामध्ये जन्माला आलाय एवढं आपलं कोकणचं भूषण कृष्णा बुवा पवार अरे कशाला म्हटलं खाली घालता आता तरी बसवा म्हटलं राजेनं अवधूत नाही मला बजेट आम्हाला जमतच नाही त्याचे म्हणजे काय याचा अर्थ आपला राजा समजला कॅसेट भक्ती चालू असते बऱ्याबऱ्यांची स्वतःसाठी उत्स्फूर्त बसवायचं असतं स्वतः प्रगती करायची असते अवधूत चिंतन श्री गुरुदेव तिघेही देव आले भिक्षा मागायला पुढे या अनसूयेच्या आश्रमामध्ये अत्रीच्या आश्रमामध्ये अत्री स्नानाला गेले होते नदीवर आणि ही होती ओम भवतु भिक्षां देहि तिनं भिक्षा आणली पोरांना आणलं नाही मारे आम्हाला नग्न भोजन पाहिजे तिला लगेच समजलं अग्नी विरहित भोजन आज गेली नवऱ्याच्या चरणाचं तीर्थ घेतलं आणि या तिन्ही देवांच्या डोक्यावर शिंपडलं तिन्ही देवांची बाळ तयार झाली आणि या माऊलीनं काय केलं विश्वाची माऊली झाली ब्रह्मा विष्णू महेशाची माऊली तिघांनाही हातात घेतलं आत गेली पदराखाली घेतलं आणि स्तनपान केलं एवढ्यावर हवस भागली नाही स्तनपान केल्यानंतर असं घेतलं असेल कशासाठी कशासाठी हो कशासाठी अरे वा हे बात आहे पंढरीनाथ महाराज की बरोबर ना माहिती नसतं बरोबर ना वास्तव काही काही गमती असतात म्हणजे नांगर जुवाला नांगर बांधतात त्या दोरीला काय म्हणतात हे इयत्ता 10वीच्या मुलाला सध्या विचार मात्र म्हणजे काय जुवाला नांगर बांधतात त्याला जी दोरी वापरतात त्या दोरीचं शुद्ध नाव काय इयत्ता 7वीच्या पोरांना उत्तर दिलं जर तर माझ्याकडनं उद्या जी पेने 100 रुपये द्यायला बक्षीस पंढरीनाथ मला विचारून बघा 10 मुलांना विचारा कोण एकाच दुसरा सांगेल आता हे बुवाने विचारलं म्हणून सांगतील मोठ्या मोठ्यांची हवा गेलेली आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज झालं तिने देवताने स्तनपान केलेलं आहे तृप्त झालेले आहेत आणि ही बातमी तिघांच्या बायकांना समजली बायका तिघी जलद खाली मृत्यू लोकांमध्ये धावून आल्या आणि सांगतात की आमचे नवरे आम्हाला दाखवा आणि हिनं काय केलं अनसूयेनं होय एका मिनिटात नवरे दाखवा म्हटल्यानंतर तिन्ही बाळ त्यांच्याकडे सुपूर्द केली ओळखून घ्या म्हणून ओळखता येईना म्हणून तिनं काय केलं आज पुन्हा गेली अनसूया तिनं पतिचरणाचं उदक आणलं त्या तिन्ही बाळांवर शिंपडलं आणि तिन्ही बाळांचे ब्रह्मा विष्णू महेश झाले आणि या तिघांनी त्या देवीला वर दिला की आमच्यासारखाच तुला एक सुंदर पुत्र जन्माला येईल आणि तो दिवस आजचा दत्त जयंतीचा मग विष्णू होयतो दत्त तथा ब्रह्मदेव तो चंद्र गुरुवा